कोकणात पावसाळ्यात मासेमारी बंद असली की रानभाज्या किंवा मग असा निरफणस खायची मज्जाच वेगळी. निरफणसाची भाजी म्हटलं की खायला थोडासा कंटाळा येतो. म्हणूनच आज म्हटलं निरफणसाची कापं बनवते. त्यासाठी हा एक निरफणस स्वच्छ धुवून पुसून घेतला. त्याचे 2 भाग केले आणि त्यातील एक भाग फ्रीज मध्ये ठेवला की चांगला 2 दिवस टिकतो. आता उरलेल्या भागाचं वरचं साल काढलं आणि आतमध्ये जे घट्ट माव असते ना, ती सुद्धा बाजूला काढली. आता याचे असे मध्यम आकारामध्ये काप केले. फार पातळ जर काप केले तर ते कुरकुरीत होतात, पण असे मध्यम काप केले म्हणजे वरून छान कुरकुरीत होतात आणि आतमध्ये छान मऊसूत राहतात. आता हे सर्व काप पाण्यामध्ये घालून व्यवस्थित धुवून घ्यायचे, म्हणजे यामध्ये चीक वगैरे असतो तो पाण्यामध्येच उतरतो. आता हे सर्व काप मी एका चाळणीमध्ये काढून घेते. बरं, यामध्ये आपल्याला जास्तीचे मसाले सुद्धा लागत नाही. अगदी घरगुती जे मसाले असतात, म्हणजेच थोडंसं मीठ आणि सोबतच यामध्ये लाल तिखट घालायचं. आपल्याला हवं असेल तर यामध्ये जिरेपूड किंवा धनेपूड सुद्धा घालू शकता. इथे मी चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे लाल तिखट घातलं. आता हे सर्व या कापांना व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आणि फार वेळ असंच न ठेवता लगेच हे रव्यामध्ये घोळवून घेऊ. आपण जर ही कापं अशीच फार वेळ ठेवली तर त्याला पाणी सुटू शकतं. म्हणूनच तर मीठ मसाला लावून झाला की एका बाजूला मी तवा गरम करत ठेवला आणि एका बाजूला असे ही कापं रव्यामध्ये घोळवून घ्यायची. सर्व बाजूने छान अशी घोळवून घेतली म्हणजे ही कापं चवीला सुद्धा मस्त कुरकुरीत अशी होतात. तर हे बघा, एक एक करत सर्व कापं अशी रव्यामध्ये मी घोळवून घेते. गॅस मध्यम ठेवायचा आणि तव्यावरचं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये ही कापं घातलीत. कापं घातल्यानंतर वर झाकण ठेवायचा, म्हणजे आतपर्यंत ही कापं व्यवस्थित अशी शिजून येतात. गरज असेल तर कडेने थोडंसं तेल घालायचं आणि असं झाकण ठेवून 2 मिनिटे शिजवून घेऊ. वर अशी वाफ आली की वरचं झाकण काढलंय आणि आता हवं असेल तर कडेने पुन्हा थोडंसं तेल घालू. बरं, आता ही कापं मी परतून घेते. एका बाजूने हलक्याशा सोनेरी रंगावर शिजून आलीत. दुसरी बाजू पलटली की मग मात्र पुन्हा वर झाकण न ठेवता छान कुरकुरीत होईपर्यंत ही कापं भाजायची. आता ही बघा, याच पद्धतीने अजून एक बॅच मी भाजून घेते. फक्त लाल तिखट आणि मिठामध्ये घोळवून सुद्धा या निरफणसाच्या कापांना खूप छान अशी चव असते. शक्यतो हे निरफणस श्रावण महिन्यातच जास्त येतात. त्यामुळे श्रावण महिन्यात तोंडी लावण्यासाठी अशी ही निरफणसाची कापं बनवली जातात. तर तुम्हाला ही पटकन बनणारी निरफणसाची कुरकुरीत कापं कशी वाटली मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबा.